नमस्कार, मी सुवर्णा जोशी. जगाच्या पाठीवर या विशेष बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. जगभरातल्या महत्त्वाच्या घडामोडी वेगवान स्वरूपात बघूया. अमेरिकेमध्ये आज 57,039 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे, तर अमेरिकेतील कोरोना रुग्णांच्या मृतांचा आकडा 1,47,588 इतका झाल्याची माहिती देण्यात आली आहे. कॅलिफोर्नियामध्ये सर्वाधिक कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. त्या खालोखाल फ्लोरिडा आणि न्यूयॉर्कमध्ये कोरोना बाधितांचा आकडा पोहोचला आहे. चीनच्या हेल्थ अथॉरिटीनं सांगितल्याप्रमाणे मंगळवारी चीनमध्ये 68 नव्या रुग्णांची नोंद झाली. गेल्या काही दिवसात चीनमध्ये कोरोनामुळे कोणत्याही रुग्णाचा मृत्यू झाला नसल्याची माहिती देण्यात आली. लॅटिन अमेरिकेमध्ये अर्थव्यवस्था पूर्ववत करण्यासाठी आता महत्त्वाचे प्रयत्न सुरू आहेत. कोविड-19च्या काळानंतर आता तिथल्या प्रशासनाकडून विविध योजना राबवण्यात येत असून टॅक्स रिलीफ प्रोग्राम घेण्यात येत आहेत. तर लॅटिन अमेरिकेतील काही भागांमध्ये जगातील सर्वाधिक कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली आहे. WHOच्या अभ्यासानुसार ब्राझीलचा कोरोना बाधितांमध्ये जगात दुसरा क्रमांक लागतो. कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे अमेरिकेतील अर्थव्यवस्था ही एका वेगळ्या वळणातून जात असल्याचं अर्थव्यवस्थेला या बिकट परिस्थितीचा सामना करावा लागतोय असं ट्रम्प यांनी म्हटलंय. तर जसजसं कोरोनाचं संकट कमी होईल तसतशी दिवसेंदिवस देशाची प्रतिमा अधिक चांगली करण्याचा प्रयत्न करू असंही ते म्हणाले. कोरोनामुळे अमेरिकेतल्या अनेकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत. त्यामुळे हॉटेल व्यावसायिक आणि सलून चालवणाऱ्या अनेकांना घरी बसावं लागलंय. हळूहळू इथली अर्थव्यवस्था पूर्वपदावर येत असली तरीही गेल्या काही दिवसात पगार न मिळाल्यामुळे आणि कोणतंही पैसे कमवण्याचं साधन नसल्यामुळे अनेक जण बेरोजगार झाले आहेत. अमेरिकेच्या अनेक मोठ्या शहरांमध्ये लॉकडाऊन लागू होण्याची शक्यता आहे, कारण गेले 4 दिवस सलग दररोज 1,000हून अधिक कोरोना रुग्ण दगावत आहेत. अमेरिकेत एकूण कोरोना रुग्णांचा आकडा 42 लाखांवर गेलाय. याच कारणानं लॉकडाऊन करा अशी मागणी अनेक तज्ज्ञ करतायत. ब्राझीलमध्ये रविवारी 23,284 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे आतापर्यंत रुग्णसंख्या 24,42,375 इतकी झाल्याची माहिती ब्राझीलच्या आरोग्य खात्यानं दिली आहे. सोमवारी ब्राझीलमध्ये 614 मृत्यू झालेत. आतापर्यंत कोरोनामुळे 87,618 बळी गेलेत. कोरोना महामारी हे जर्मनीसह जगभरातील एअरलाईन्ससाठी इतिहासातील सगळ्यात मोठं संकट ठरू शकतं असं मत अनेक तज्ज्ञ व्यक्त करतायत. या संकटातून सावरण्याकरता 2025ही उजाडू शकतं असा इशारा तज्ज्ञांनी दिलाय. काही मोजके फ्लाईट्स वगळले तर गेल्या 4 महिन्यांपासून जगातील सगळी विमानं जमिनीवर बसून आहेत आणि विमानांची डागडुजी, पार्किंगचं शुल्क, पायलटचे गललठ्ठ पगार असे अनेक निश्चित खर्च एअरलाईन्सला करावे लागतात. जगभरात पसरलेल्या कोरोना संकटात आणखी एक संकट उभं ठाकलंय, ते म्हणजे भूकबळी आणि कुपोषणाचं. हे प्रमाण नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये दुपटीनं किंवा तिपटीनं वाढत जाईल अशी भीती व्यक्त केली जाते. काही नवजात बाळांनाही कुपोषणाचा फटका बसलाय. काही माताही कुपोषित असल्यानं त्यांना दूध येत नसल्यानं नवजात बाळांची प्रकृती बिघडतीये. संयुक्त राष्ट्रांनी दिलेल्या माहितीनुसार कुपोषित बाळं दगावण्याचं प्रमाण महिन्याला 10,000 इतकं आहे. स्पेनच्या पंतप्रधानांनी ब्रिटनच्या क्वारंटाईन नियमाचा निषेध केला आहे. बेरेलिक्स आणि केनेरीज या बेटांवर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असला तरी ही ठिकाणं पर्यटकांकरता सुरक्षित असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. अमेरिकेत मास्कचा वापर करण्यावरून वेगवेगळी मतं आहेत. मियामी काउंटीतल्या डॉक्टर आणि परिचारिकांनी राज्यभरातल्या मास्कच्या वापराबद्दल एका ऑनलाईन कॉन्फरन्सद्वारे आपली मतं मांडली. फ्लोरिडा या राज्यात काल एका दिवसात 9,030 नवीन रुग्ण दाखल झाले. वाढणाऱ्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण येतोय. किर्गिस्तानमध्ये कोरोनाच्या लढ्यात स्वयंसेवकांनी मोठी भूमिका बजावली आहे. देशातील कालबाह्य आणि निकृष्ट आरोग्य सेवा प्रणाली कोसळली आहे. मे महिन्याच्या सुरुवातीला कोरोना रुग्णांची संख्या 1,000 असतानाच प्रशासनाकडून लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल करण्यात आले. देशातील कार्यालयं, बाजारपेठा पुन्हा सुरू झाल्या असून नागरिकांचं आयुष्य पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली आहे. लॉस एंजेलिसच्या अधिकाऱ्यांनी शहरातील कम्युनिटी पोलिसिंग प्रोग्रामच्या विस्ताराची घोषणा केली. या नवीन योजनेअंतर्गत लॉस एंजेलिस पोलीस विभागाची कम्युनिटी सेफ्टी पार्टनरशिप संपूर्ण शहरात लागू होणार आहे. देशभरात पोलिसांविरोधात आंदोलन सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर पोलीस आणि नागरिकांमध्ये चांगले संबंध प्रस्थापित व्हावे या उद्देशानं ही योजना आखण्यात आली आहे.
कोरोनाच्या संकटामुळे सॅन फ्रान्सिस्को बे एरिया तुरुंगातील कैद्यांची सुटका करावी आणि इमिग्रेशन बदली संपुष्टात आणावी याकरता गव्हर्नर गॅविन न्यूजम यांच्या घरासमोर आंदोलन करण्यात आलं। जवळपास 2 तास आंदोलकांनी हे आंदोलन केलं, त्यामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती। अखेर पोलिसांनी आंदोलकांना अटक केली। सिनेट रिपब्लिकनने $1 ट्रिलियन प्रस्ताव सादर केलाय। सेनेट रिपब्लिकनचे अध्यक्ष मॅकोनेल यांनी हा प्रस्ताव सादर केलाय। अमेरिकेतील बेरोजगारांना आर्थिक मदत व्हावी याकरता हा प्रस्ताव आहे। सध्या लॉकडाऊनमुळे अनेकांना त्यांच्या नोकऱ्या गमवाव्या लागल्यात। आता अशांना आठवड्याला $600 दिले जातात। मात्र आता या योजनेचा कालावधी संपणार असल्याने मॅकोनेल यांनी हा प्रस्ताव सादर केलाय। बेल्जियममध्ये कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला असून अँटवर्प या बंदरावरही कोरोना रुग्णांची भर पडत असल्याची माहिती बेल्जियमच्या अधिकाऱ्यांनी दिली। बेल्जियममध्ये जुलै 17 पासून आतापर्यंत 71% कोरोना रुग्णांची वाढ झाली असून यातील 47% रुग्ण हे अँटवर्प या बंदरावरील आहेत। बेल्जियम सरकारकडून नागरिकांना सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क वापरण्याचं आवाहन करण्यात आलं। बेल्जियमच्या पंतप्रधानांनी कोरोनाचा धोका वाढत असल्याने नागरिकांना लॉकडाऊनचे कडकपणे पालन करण्याचे आदेश दिलेत। तसंच नवे नियमही लागू करण्यात आलेत। सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये लोकांची मर्यादा बदलण्यात आली आहे। घरात 100 जण तर घराबाहेर 200 जणांना परवानगी देण्यात आली आहे। तसंच सप्टेंबरपर्यंत शाळा पुन्हा सुरू करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत। मध्य बोलिव्हियातल्या तुरुंगातील कैद्यांनी तुरुंगात असलेल्या अन्य 3 मृत्यूनंतर चांगली आरोग्य सेवा मिळावी या मागणीकरता आंदोलन केलं। तुरुंगातील कैद्यांनी सॅन सेबेस्टियन तुरुंगाच्या छतावर चढून आंदोलन केलं। कैद्यांसाठी तुरुंगात डॉक्टर उपलब्ध नसून त्यांच्यासाठी बाहेरूनही वैद्यकीय उपचार घेतले जात नसल्याचं कैद्यांच्या कुटुंबियांकडून सांगण्यात आलं। कोरोनामुळे जगभरातील सगळ्याच छोट्या आणि मोठ्या व्यावसायिकांना फटका बसला आहे। छोटे व्यावसायिक आता पुन्हा रोजगार सुरू करण्याकरता प्रयत्न करत आहेत। अमेरिकेतील रेनार्ड या कार डीलरने आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरून न काढता आपला व्यवसाय सुरळीत ठेवण्यासाठी व्हर्च्युअल असिस्टंटचा पर्याय निवडलाय। कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये याकरता रेनार्ड यानं व्हर्च्युअली व्यवसाय सुरू ठेवलाय। दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचा धोका वाढतोय, त्यामुळे देशातील शाळा बंदच ठेवायच्या की नाही यावर प्रशासन अद्याप ठाम नाहीये। दक्षिण आफ्रिकेमध्ये एका दिवसात 11,000 नवे रुग्ण आढळले, त्यामुळे देशातील कोरोना रुग्णांचा आकडा आता 4,45,000 जाऊन पोहोचलाय। तर आतापर्यंत 6,700 जणांचा मृत्यू झालाय। देशात कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढण्याचा धोका तज्ज्ञांनी व्यक्त केलाय। ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर आरोग्याकडे अधिक लक्ष देण्यास सुरुवात केली आहे। जॉन्सन रोज व्यायाम करत असून ते आपल्या श्वानासोबत रोज मॉर्निंग वॉक देखील करतायत। कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांचं वजनही अधिक वाढलंय, त्यामुळे आता डिस्चार्ज झाल्यानंतर त्यांनी व्यायाम करायला सुरुवात केली आहे। व्हिएतनाममध्ये नवे 4 कोरोना रुग्ण आढळल्यानं प्रशासनाने शहरात अडकलेल्या 80,000 पर्यटकांना त्यांच्या मायदेशी परत पाठवण्यासाठी विमानांची उड्डाणं वाढवली आहेत। 4 विमान वाहतूक संस्थांनी आपल्या विमान उड्डाणांमध्ये वाढ केल्याची माहिती नागरी वाहतूक प्रशासनाने दिली आहे। व्हिएतनाममध्ये सोशल डिस्टन्सिंग अनिवार्य करण्यात आलेलं आहे। कोसोवोच्या रेस्टॉरंट आणि कॅफेच्या मालकांनी सरकारविरोधात बंद पाळण्यात आला। कोरोनाच्या उद्रेकानंतर सरकारचा योग्य तो पाठिंबा मिळत नसल्याच्या कारणावरून हे आंदोलन करण्यात आलं। शेकडो रेस्टॉरंट्स आणि हॉटेल मालकांनी रेस्टॉरंट्स बंद ठेवून लाक्षणिक संप पुकारला होता, तर हॉटेल मालक रस्त्यावर उतरले होते। यावेळी आंदोलकांनी सोशल डिस्टन्सिंगचं पालन केलं। यूके सरकारने स्पेनमधून येणाऱ्यांसाठी 14 दिवसांचा क्वारंटीन करण्यात आलेला आहे किंवा तो कालावधी असणार आहे। कोरोनाचा धोका आणखी वाढल्यास येत्या काळात इतर देशांमधून येणाऱ्या नागरिकांकरता हे नियम लागू केले जातील असं आरोग्य मंत्र्यांकडून स्पष्ट करण्यात आलं। स्पेनमधील सध्याची स्थिती बघता हा निर्णय घेण्यात आल्याचं आरोग्य मंत्र्यांनी सांगितलं। मात्र यूकेने हे नवे नियम लागू केल्याने अनेक प्रवाशांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे। मुस्लिम यात्रेकरू मोठ्या प्रमाणात हज यात्रेसाठी मक्का इथं दाखल होऊ लागले आहेत। मात्र यंदा कोरोनामुळे केवळ 1,000 ते 10,000 यात्रेकरूंनाच मक्काला येता येणार आहे। त्यामुळे जर्मनीच्या एका सॉफ्टवेअर कंपनीनं मक्काची व्हर्च्युअल सफर करता यावी याकरता एक प्रोग्राम तयार केलाय, ज्याद्वारे यात्रेकरूंना हज यात्रेत सहभागी होता येणार आहे। मात्र व्हर्च्युअली यात्रेचा तितकाच आनंद घेता येऊ शकतो का, असा प्रश्न काही यात्रेकरूंनी विचारला आहे।
स्पेनमध्ये सुट्ट्यांसाठी गेलेल्या ब्रिटनमधील नागरिकांनी ब्रिटननं नवे नियम लागू केल्यानं चिंता व्यक्त केली आहे। जे रहिवासी यूकेमध्ये परतत आहेत त्यांना 14 दिवसांसाठी क्वारंटाईन राहावं लागणार आहे। तसंच आता स्पेनच्या प्रशासनानं कोरोनाचा धोका वाढल्यानं सार्वजनिक क्षेत्र, रेस्टॉरंट्स, बार आणि इतर व्यवसायांवरील निर्बंध आणखी कठोर करण्याचा विचार केला आहे। जर्मनीत कोरोनाचा धोका वाढत असल्यानं येणाऱ्या शरद आणि हिवाळा ऋतूकरता नागरिकांनी योग्य ती तयारी करावी असं आवाहन जर्मनीच्या चान्सलर अंजेला मर्केल यांनी मुख्य अधिकाऱ्यांना सांगितलं आहे। सध्या कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यानं ही एक चिंतेची बाब आहे असं समोर येत आहे। त्यामुळे येणाऱ्या ऋतूंमध्ये नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी असं हेल्गे ब्राउन यांनीही म्हटलंय। कोरोनामुळे ग्वाटेमालामधील शाळा बंद करण्यात आल्या आहेत। विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून जेरॉर्डो इस्कोय या शिक्षकानं आपल्या बचतीतून एक सायकल खरेदी केली आहे आणि या सायकलीचा वापर ते शिक्षण देण्याकरता करतायत। जेरॉर्डो यांनी सायकलीवरून फिरत मुलांना धडे शिकवायला सुरुवात केलेली आहे। या भागामध्ये 42% अशिक्षित असल्यानं मुलं शाळांपासून वंचित राहावं लागू नये यासाठी हा अनोखा उपाय निवडलाय। कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसून आल्यानंतर ऑस्ट्रियातील सेंट वोल्फगँगच्या लेकसाइड रिसॉर्टच्या मालकांनी हॉटेल उघडं ठेवण्याच्या वेळेत घट केली आहे। गेल्या 24 तासात पर्यटन व्यवसायातील 53 जणांना कोरोनाची लागण झाली आहे। तसंच कोरोनाच्या भीतीनं अनेक पर्यटकांनी हॉटेलमधील रिझर्वेशन्स रद्द केली आहेत। तर गेल्या 24 तासात एकूण 1000 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळत आहेत। कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यानं मोरोक्कोने काही मोठ्या शहरांमध्ये अचानक प्रवास करण्यास बंदी घातल्यानं रबत इथल्या बस स्थानकावर अनेक प्रवासी अडकून पडले होते। मोरोक्कोच्या प्रशासनाकडून अचानकपणे काही शहरांमध्ये प्रवास बंदी करण्यात येत असल्याचे आदेश काढण्यात आले। मात्र वस्तूंची वाहतूक सुरळीत सुरू असणार असल्याचं सांगण्यात येतंय। बोस्नियामध्ये कोरोनाची स्थिती नियंत्रणाखाली असल्याची माहिती बोस्निया आणि हर्जेगोव्हिनाचे उप आरोग्य मंत्री यांनी दिली आहे। दररोज कोरोना रुग्णांमध्ये भर पडत असली तरी रोज चाचण्यांचं आणि वैद्यकीय उपचारांचं प्रमाण अधिक असल्यानं परिस्थिती नियंत्रणाखाली येते। बोस्नियामध्ये सध्या कोरोना रुग्णांची संख्या 10,498 असून मृतांची संख्या 294 आहे। तुर्कीसारख्या देशांमधून येणाऱ्या पर्यटकांची तपासणी करता यावी याकरता जर्मनीतील विमानतळावर चाचणी केंद्र उभारण्यात आलं। जर्मनीत नव्यानं नोंदवल्या जाणाऱ्या रुग्णांचं प्रमाण जास्त असल्यानं विमानतळावरच प्रवाशांची चाचणी करण्याचा निर्णय घेण्यात आला। अमेरिकेकडून तयार करण्यात आलेल्या कोविड-19च्या लसीची पहिली मानवी चाचणी घेण्यात आली। या चाचणीमध्ये 30,000 स्वयंसेवकांचा सहभाग असणार आहे। नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ अँड मॉडर्ना यांनी तयार केलेली ही लस किती यशस्वी ठरणार याबद्दल अद्याप कोणतीही शाश्वती नाही आहे। लस दिल्यानंतर त्या ग्रुपचं निरीक्षण केलं जात आहे। कोणत्या ग्रुपवर किती परिणाम होतोय हे बघितलं जात आहे। फिलाडेल्फियामध्ये आयोजित करण्यात आलेल्या 2 स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्यात। मियामी मार्लिन या संघातील खेळाडू आणि काही कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्यानं या स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्यात। बेसबॉल लीग सुरू होण्याच्या केवळ 8 तास आधी खेळ पुढे ढकलण्यात आल्याची घोषणा करण्यात आली आहे। त्यामुळे आता संघातील इतर खेळाडूंचीही तपासणी करण्यात येते। शासनानं लादलेल्या कोरोना व्हायरसच्या बंदीमुळे व्यवसाय उद्ध्वस्त झाल्याच्या विरोधात शेकडो संगीतकार, मैफिलीचे प्रवर्तक, क्लब मालक आणि संगीत उद्योगाशी संबंधित अनेकांनी प्रागच्या ओल्ड टाउन चौकात निदर्शनं केली। युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी रशिया समर्थित फुटीरतावाद्यांसोबत झालेल्या संघर्षावर तोडगा काढण्यासाठी घेतलेल्या उपाययोजनांविरोधात आंदोलन करण्यात आलं। कीवमधील युक्रेनच्या राष्ट्रपती कार्यालयाबाहेर मोर्चा काढण्यात आला। प्रशासनानं घेतलेल्या निर्णयाशी सहमत नसल्याचं म्हणत आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली। अमेरिकेचे उपाध्यक्ष माईक पेस आणि सेकंड लेडी कॅरेन पेस यांनी दिवंगत ज्येष्ठ समाजसेवक जॉन लुईस यांना आदरांजली वाहिली। जॉन लुईस यांचं 17 जुलै 80व्या वर्षी निधन झालं। इस्रायलमधील स्थानिकांनी वेस्ट बँकमधील एक मशीद जाळण्याचा प्रयत्न केल्याचं पॅलेस्टाईनच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं। मध्यरात्रीनंतर काही अज्ञात लोकांनी मशिदीवर हल्ला केला आणि जाळपोळ केली आणि मशिदीच्या भिंतींवर काही घोषवाक्यही लिहिली होती। इटलीमध्ये दक्षिणेकडील बंदरातून परप्रांतीयांचं स्थलांतराचं
प्रमाण वाढताना दिसून येत आहे। इटलीमधील लंपेडुसा या बेटावर जवळपास 100 परप्रांतीय स्थलांतरित दाखल झाल्यात। भूमध्य समुद्रामध्ये करण्यात आलेल्या कारवाईत इटलीच्या कोस्टगार्डनी 44 स्थलांतरितांना अटक केली आहे। आता जर योग्य काळजी घेतली नाही तर अमेरिकेत काही लाख नागरिकांचा मृत्यू होईल असा गंभीर इशारा अमेरिकन सरकारचे साथरोग तज्ज्ञ डॉक्टर अँथनी फॉची यांनी दिलाय। कोरोनावरील लस काही इतक्यात येणार नाही हे गृहीत धरूनच आपल्याला रणनीती आखायची आहे असंही फॉची म्हणाले। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे आता लसीचं श्रेय घेण्याचा प्रयत्न करतायत। यासाठी त्यांनी काल लस संशोधन केंद्रालाही भेट दिली। जानेवारी 2021 पर्यंत 30 कोटी लसीचे डोस बनवण्याचं टार्गेट अमेरिकेने ठेवलं आहे। अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार रॉबर्ट ओ ब्रायन यांना कोरोनाची लागण झाली आहे। त्यांच्यात कोरोनाची सौम्य लक्षणं आढळली आहेत। ते सध्या होम क्वारंटाईन आहेत आणि घरून काम करतायत असं कळतंय। गेल्या अनेक दिवसात ते अध्यक्ष किंवा उपाध्यक्षांना भेटले नव्हते, त्यामुळे ट्रम्प यांना कुठलाही धोका नाही असंही व्हाईट हाऊस प्रशासनानं स्पष्ट केलंय। गुगलनं सर्व कर्मचाऱ्यांना आता जुलै 2021 पर्यंत वर्क फ्रॉम होमचे निर्देश दिलेत। याआधी कंपनीनं डिसेंबर 2020 पर्यंत वर्क फ्रॉम होम सांगितलं होतं, पण कोरोना महामारी निवळण्याचे कोणतेच संकेत दिसत नसल्यानं कंपनीनं हा निर्णय घेतलाय। कॅलिफोर्नियातील सेंट्रल व्हॅलीतल्या काउंटीमध्ये अतिरिक्त निधी पाठवणार असल्याची माहिती गव्हर्नर गेविन न्यूसम यांनी दिली आहे। कोरोनाचं वाढतं प्रमाण पाहता चाचण्या आणि आरोग्य सुविधांसाठी 8 काउंटीजमध्ये हा निधी पाठवला जाणार आहे। राज्यात रुग्णसंख्या वाढत चालल्यानं सार्वजनिक आरोग्याला बाधा आणणाऱ्या व्यक्तींकडून दंड आकारणं, मास्कचा वापर न करणाऱ्यांवर कारवाई अशी पावलं उचलली जात आहेत। सोशल मीडियाला काही विशिष्ट नियम लागू करण्याबाबत अध्यक्ष ट्रम्प यांनी आणखी एक पाऊल टाकलंय। FCC या नियामक संस्थेला त्यांनी नियम तयार करण्यासाठी सांगितलंय। अर्थात हा आदेश ही संस्था नाकारूही शकते, त्यामुळे आता ट्विटर, फेसबुक आणि गुगल सारख्या समाज माध्यमांवर निर्बंध येतात का हे पाहायचं। काल रात्री पोर्टलँड, ओरेगॉन इथल्या अमेरिकन फेडरल कोर्टाच्या बाहेर निदर्शक पुन्हा जमलेले पाहायला मिळाले। खरं तर गेल्या कित्येक दिवसांपासून रात्रीच्या वेळी निषेध नोंदवण्याकरता निदर्शक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात। मे महिन्यात झालेल्या फ्रॉइडच्या हत्येपासूनच निदर्शक आणि फेडरल एजंट यांच्यामध्ये नित्य नियमानं बाचाबाची होत राहते। कृष्णवर्णीयांवर होणाऱ्या अत्याचारांच्या विरोधात इथे निदर्शनं केली जात आहेत। आंदोलन करणाऱ्या निदर्शकांना पळवून लावण्याकरता पोलिसांकडून टियर गॅसचा वापर करण्यात आला। गेल्या 2 महिन्यांपासून ही निदर्शनं इथे केली जात आहेत, मात्र प्रशासनाकडून निदर्शकांना पिटाळून लावण्यात आलं, तर काही ठिकाणी अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडण्यात आल्या। मलेशियाचे माजी पंतप्रधान नजीब रजाक मंगळवारी क्वालालंपूर उच्च न्यायालयात दाखल झाले। राज्य गुंतवणूक निधीच्या प्रकरणात कोट्यवधी डॉलर्सबाबत भ्रष्टाचार केल्याप्रकरणी त्यांना न्यायालयात उपस्थित राहण्याकरता सांगण्यात आलं होतं। नव्या सरकारनं सत्ता स्थापन केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे, तर या प्रकरणाचे फार व्यापक परिणाम होणार आहेत। नजीब रजाक यांना मलेशियाच्या उच्च न्यायालयानं भ्रष्टाचाराच्या आरोपामध्ये दोषी ठरवलंय। याआधी त्यांच्यावर झालेल्या आरोपांमुळे त्यांना जनतेच्या रोषालाही सामोरं जावं लागलं होतं, तर माजी पंतप्रधान नजीब रजाक यांच्यासोबत आणखी 7 जणांना या प्रकरणी दोषी ठरवलं गेलंय। अंतराळ प्रक्षेपण करणाऱ्या रॉकेटसाठी इंधन वापरण्यास अमेरिकेनं संमती दिली आहे असं दक्षिण कोरियाकडून सांगण्यात आलं। घन इंधनामुळे क्षेपणास्त्र आणि रॉकेटसाठी अधिक गतिशीलता मिळते, तर त्यामुळे प्रक्षेपणाच्या दरम्यान जाणाऱ्या वेळेवरही नियंत्रण आणण्यात येऊ शकतं। जगाच्या पाठीवर या बुलेटिनमध्ये इथे एक छोटासा ब्रेक, लगेच भेटतोय। पहा फक्त न्यूज 18 लोकमत। जगाच्या पाठीवर या बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत। वळूया पुढच्या वेगवान बातम्यांकडे। हजारोंच्या संख्येने कामगार फिलिपिन्सची राजधानी मनिला इथल्या बेसबॉल स्टेडियममध्ये अडकले आहेत। या सगळ्यांना सरकारच्या मदतीची प्रतीक्षा आहे। या कामगारांपैकी अनेकांनी कोरोनाच्या संकटात आपली नोकरी गमावली आहे। या सगळ्यांना आपापल्या घरी जायचं आहे।
ऑस्ट्रेलियातील कोरोना बाधितांचा आकडा सध्या दिवसेंदिवस वाढतोय. मात्र देशात असणाऱ्या रुग्णांपैकी जे रुग्ण वयस्कर आहेत त्यांच्यासाठी ओल्ड एज होम्समध्ये ठेवण्याची सुविधा देण्यात आली आहे. मात्र आपली आईला आपण ओल्ड एज होममध्ये ठेवणार नाही तर ती आपल्या घरीच राहील असं ऑस्ट्रेलियन विक्टोरियाचे प्रमुख नेते डॅनियल अँड्र्यूज यांनी सांगितलं. माझी आई 70कडे झुकलेली असून सध्याच्या परिस्थितीत आपण तिला इतर कुठेही पाठवणार नसल्याचं ते म्हणाले. मध्यवर्ती सिडनीमध्ये पोलिसांनी एका नेत्याला अटक केली आहे जो जातीयवाद विरोधी मतं मांडत होता. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव असल्यामुळे कोणत्याही प्रकारची निदर्शनं करण्यास किंवा एकत्र जमण्यास प्रशासनाचा विरोध असताना त्यानं नियम मोडल्याच्या प्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे. पॅडी गिब्सॉन याला त्याच्यासोबत असणाऱ्या 6 जणांसोबत एका पार्कमधून अटक करण्यात आली आहे. उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांनी सांगितले की त्यांच्या देशातील अण्वस्त्र ही एक सुरक्षेची हमी आणि कोरियन प्रभावी निवारक आहेत जी येत्या काळातील कोरियन महायुद्धांना रोखू शकतात. कोरियन युद्धाच्या समाप्तीच्या 67व्या वर्धापन दिनानिमित्त किम जोंग उन यांनी सोमवारी संबोधन केलं त्यावेळी ते बोलत होते. जगातील सगळ्यात मोठ्या न्यूक्लिअर फ्युजन रिॲक्टरला मंगळवारी दक्षिण फ्रान्समध्ये सुरुवात करण्यात आली. आंतरराष्ट्रीय थर्मोन्यूक्लिअर एक्सपेरिमेंटल रिॲक्टर कन्सोर्टियम या संयुक्तरित्या करण्यात येणारा हा प्रयोग आहे. भारत, जपान, युनियन आणि युरोपियन युनियन आणि रशिया तसंच चीन आणि दक्षिण कोरिया यांचा हा संयुक्त प्रयोग आहे.